नमस्कार. मी डाळिंब सल्लागार वैभव भुसे. आज माझा यूट्यूब चॅनल आहे वैभव भुसे ॲग्रिकल्चर आणि मी माझ्या आजच्या व्हिडिओतून शेतकऱ्यांना एक संदेश देणार आहे की डाळिंब बागेचे विश्रांती काळातील महत्त्व. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, स्टॉप करू नका. व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित बघा, जेणेकरून मला जो संदेश आहे तो संदेश आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बरेच शेतकरी काय करतात, हार्वेस्टिंग झाल्यानंतर प्लॉट आहे तसा कंटिन्यू करतात, म्हणजे त्या प्लॉटला विश्रांती देत नाही. तर प्लॉट जसा तसा कंटिन्यू केल्यामुळे होणारे तोटे जे आहेत, तर त्याच्यामध्ये बागेला नरकळीचं प्रमाण जास्त वाढणं, मादीकळी प्रमाण कमी राहणं, सेटिंगसाठी प्रॉब्लेम्स असतील किंवा बहाराचं जे काय शेड्यूल आहे ते शेड्यूल वाढणे, ह्या जी काही समस्या जाणवतात शेतकऱ्यांना, त्याचं मूळ कारण आहे की विश्रांती काळात आपण बागेकडे केलेलं दुर्लक्ष. जर आपण बघा, तुम्ही द्राक्ष पिकाकडे जर पाहिलं तर द्राक्षीच्या दोन छाटण्या केल्या जातात, एप्रिल छाटणी आणि ऑक्टोबर छाटणी. एप्रिल छाटणी काय केली जाते, त्याला खरड छाटणी म्हणले जातं. तर त्यावेळेस आहे ना, काडीमध्ये स्टोरेज चांगलं आणलं जातं, बरोबर आहे का? म्हणजे गर्भधारणा जर व्यवस्थित झाली असेल तर त्याचा बेनिफिट त्यांना ऑक्टोबर छाटणीला मिळतो. तशाच प्रकारे आपण आहे ना, डाळिंब बागेला सुद्धा विश्रांती काळात शेड्यूल करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे, तर पहिला महत्वाचा मुद्दा, आपला माल हार्वेस्ट झाल्यानंतर जे काही कुजलेली फळं असतील किंवा शेतात पडलेली जी काही फळं असतील कुजलेली, ती फळं गोळा करा आणि लांब नेऊन टाका, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, रेस्ट छाटणी करणं गरजेचं आहे. रेस्ट छाटणीमध्ये जे काही मरकट काड्या असतील, कुजलेल्या काड्या असतील किंवा जे अनावश्यक गुंता असेल, तो तुम्ही विरळणी करून गरजेचे आहे. आणि रेस्ट छाटणी झाल्या होता होईल तेवढे शक्यतो जेवढं लवकरात लवकर जमेल त्यावेळेस बोर्डोचा स्प्रे करणं गरजेचं आहे. तर बोर्डोचं प्रमाण आहे 0.50 ने, प्लस त्यामध्ये पीएच बॅलन्स स्टिकर तुम्ही वापरणं गरजेचं आहे. हा स्प्रे झाडावर करा. आणि दुसरा मुद्दा, बोर्डोचा 2 पॉइंट ने स्प्रे जमिनीवर भोदावर देखील घेणं गरजेचं आहे आपल्याला. त्याच्यामुळं रानातील जी काही बुरशी आहे ते नष्ट होणार आहे, झाडावरची बुरशी नष्ट होणार आहे. हे काम करून घ्या. आणि तसेच तिथून पुढचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केलं तर त्याचा आउटपुट तुम्हाला बाग धरल्यानंतर मिळणार आहे. तर त्याच्या पुढे शेड्यूल काय आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. बोर्डोचा स्प्रे झाल्यानंतर 5व्या दिवशी आपल्या प्लॉटला 004847 इंडिकेम कंपनीचं येतं, 004847 5 ग्रॅमने, प्लस 6BA बॅरलला 4 ग्रॅम, ज्याला आपण 20 ppm म्हणतो, प्लस पीएच मेंटेन स्टिकर, याचा आपण पहिला दुसरा स्प्रे घेणं गरजेचं आहे बागेला. त्याच्यानंतर पुढं आपण आफ्टर 8 ते 10 दिवसांनी तिसरा स्प्रे बागेला 0.6020 5 ग्रॅमने, प्लस युरॅसिल बॅरलला 20 ग्रॅम, प्लस पीएच बॅलन्स स्टिकर, हा स्प्रे घेणं गरजेचं आहे. प्लस तेथून पुढे साधारण एक 5 ते 10 दिवसानं तिसरा स्प्रे 0050 5 ग्रॅमने, प्लस त्याच्यामध्ये चिलमिक्स कॉम्बी 1 ग्रॅम, प्लस पीएच मेंटेन स्टिकर, पीएच बॅलन्स स्टिक, ते काही जे रेग्युलर प्रमाण असेल त्याप्रमाणे घेऊ शकता. अशा प्रकारे आपण 3 स्प्रे लगातार 4 स्प्रे प्लॉटला करणं गरजेचं आहे. आणि महत्वाचा मुद्दा, हे शेड्यूल तर तुम्ही फॉलो करतायच, पण जे पाणी नियोजन आहे ते पण खूप महत्वाचं आहे. तर पाणी नियोजन आपण कसं ठेवायचं आहे, बरेच शेतकरी बांधव काय करतायत की हार्वेस्टिंग झाल्यानंतर कम्प्लीट पाणी बंद करतायत आणि ज्यावेळेस आपण इत्रिल मारणार आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्रभर पाणी सोडतायत.
ह्याच्यामुळं काय प्रॉब्लेम येतो आपल्याला, तर झाडाला शॉक बसतो. असे करू नका. पाणी ही टप्प्याटप्प्याने कमी करा. आपला माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर जर जमीन मुरमाड असेल तर 5 दिवसातनं साधारण 1 तास 1.5 तास पाणी द्या. काळी जमीन असेल तर 7 ते 8 किंवा जास्तीत जास्त 10 दिवसानं तास 1.5 तास पाणी द्या. तुमचा साधारण विश्रांती काळाचा पिरियड केवढा आहे त्यानुसार पाणी नियोजन ठेवा. आणि पाणी हे टप्प्याटप्प्याने कमी करत जावा, जेणेकरून आपल्या प्लॉटला शॉक बसणार नाही. आणि शॉक जर व्यवस्थित शॉक जर बसलेला नसेल आणि पानामध्ये जर स्टोरेज चांगला आलं तर त्याचा आउटपुट आपल्याला प्लॉट झाल्यानंतर मिळणार आहे. पाणी नियोजन महत्वाचं आहे. ठीक आहे. ज्या शेतकऱ्यांना झाडाचा विस्तार करायचा आहे त्यांनी पहिल्या सुरुवातीला 0.48 स्प्रे न घेता 1261 स्प्रे घ्यावा रेस्ट छाटणीनंतर. त्याच्यामुळे काय होईल, झाडाचा विस्तार अजून होईल, नवीन फांद्या फुटतील. त्याच्यामुळं त्या फांद्याला परत 10 दिवसानं फुटवा ज्यावेळेस फुटल 15 दिवसांनी साधारण 0.48 स्प्रे घ्यावा. त्याच्यामध्ये रेग्युलर 6B ऍड करावं, पीएच मेंटेन स्टिकर. परत तिथून पुढे 8 ते 10 दिवसानं 0050 5 ग्रॅमने प्लस चिलमिक्स कॉम्बी 1 ग्रॅमने आणि पीएच मेंटेन स्टिकर हे शेड्यूल फॉलो करावं. जेणेकरून सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपलं रान जसं आहे त्या पद्धतीनं, झाडाचे आकारमान जसं आहे त्या पद्धतीनं शेड्यूल फॉलो करावं. मुरमाड रान असेल तर त्याचं शेड्यूल वेगळं राहतं, काळी मातीची जर रान असेल तर त्याचं शेड्यूल वेगळं राहतं. तर आपण झाडाच्या स्टेजेसनुसार शेड्यूल फॉलो करणं गरजेचं आहे. आणि पाण्याचं जे मी तुम्हाला सांगितलं, सुरुवातीला पाणी मुरमाड जमिनीचं घेऊया आपण. पाणी आपण 5 ते 6 दिवसाला 1 तास देणार आहे. तिथून पुढं असे 2-3 पाणी दिले, नंतर पाणी तुम्ही 40 मिनिटावर आणायचं आहे. असे 1-2 पाणी दिले, नंतर पाणी तुम्ही 20 मिनिटावर आणायचं आहे. मग ज्यावेळेस आपला प्लॉट, आपल्या शेतकऱ्या बांधवांना अंदाज असतो की माझा प्लॉट 50% किती दिवसानंतर ताणावर येतो, तर 50% नॅचरली ताण बसणं बागेला खूप गरजेचं आहे. 50% पेक्षा जास्त नको आहे. तर त्याच्यासाठी आपण काही शेतकऱ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे 20 दिवसात ताणावर येते, 25 दिवसात येते. तर त्याच्या आधी 20-25 दिवस कंप्लीट पाणी बंद करावे. आणि 20 ते 25 दिवसांना हार्वेस्टिंगच्या 24 तास आधी, छाटणीच्या 24 तास आधी पाणी सोडणं गरजेचं आहे. मग त्याच्या साधारण 6 ते 7 तास सोडणं गरजेचं आहे. तर पाणी का सोडणं गरजेचं आहे 24 तास आधी, की थ्रिल मारायच्या आधी 24 तास आधी जर पाणी सोडलं तर ते पाणी ही पानामध्ये किंवा आपल्या काडीमध्ये चांगलं मुरतं आणि त्याचा आपण थ्रिल नंतर जे स्प्रे घेणार आहे त्याचा आउटपुट आपल्याला चांगलं मिळतं. तर हे शेड्यूल तुम्ही फॉलो करा. हे शेड्यूल फॉलो केल्यानंतर तुम्हाला नक्कीच भार धरल्यानंतर चांगला आउटपुट त्याचा मिळणार आहे. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा. माझा YouTube चॅनल आहे वैभव भुसे ॲग्रिकल्चर. नवीन लोक असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.